नमस्कार. ह्या सीरीजमधला हा दुसरा व्हिडिओ आहे आणि ह्याच्यामध्ये मी प्री प्रायमरीला जायच्या आधी माझ्या मुलाला अक्षर ओळख, अंक ओळख कशी करून दिली हे सांगणार आहे. एक तर सगळ्यात महत्त्वाचं, मी त्याला बसून समोरासमोर बसून फारच क्वचित शिकवलं आणि प्री प्रायमरीच्या आधी म्हणाल तर अजिबातच तसं शिकवलं नाही. माझा फक्त हे एक लक्ष असायचं की लहान मुलं बऱ्यापैकी त्यांचं ऑब्झर्वेशन स्किल्स खूप छान असतात. ते जे आजूबाजूला बघतात, ऐकतात, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी किंवा दिसणारी चित्र, वस्तू जे काही असेल ते भराभर त्यांच्या लक्षात राहतं आणि त्या वयामध्ये तर ते अगदीच एकदम क्युरियस असतात. तर मी प्रत्येक वस्तूंची, म्हणजे बाजारातनं भाज्या आणल्या तर भाज्यांची नावं मराठीत सांगणं, मग तीच इंग्रजीत सांगणं, किंवा फळं आणली त्याची मराठीत सांगणं, इंग्रजीत सांगणं, मग ती फ्रीजमध्ये ठेवणं. वस्तू आणल्या, कपाट लावताना ती मोठ्या आवाजात ते नाव घ्यायचं, मराठीतनं इंग्रजीतनं सांगायचं आणि थांबवायचं. असं आम्ही करत करत त्याला बऱ्यापैकी नर्सरीत जायच्या वेळेसच त्याला अनेक भाज्यांची, फळांची इंग्रजीतनं आणि मराठीतनं नावं येत होती. पहिला फोकस मी केला की त्याला मातृभाषा आली पाहिजे. इंग्रजी त्याला जेवढं झेपेल, जमेल, किंवा शाळेत तो गेला होता प्री प्रायमरीला तेव्हा त्यांनी जे जे काही केलं, ऐकलं तेवढंच, पण फोर्स नाही केला. पण मराठी येण्यासाठी, म्हणजे मातृभाषा येण्यासाठी मात्र मी सुरुवातीला भरपूर एफर्ट्स घेतले. तर त्याच्यासाठी आम्ही अतज्ञाचा तक्ता लावला आणि शक्यतो त्याच्याशी मराठीतनं बोललो. आजूबाजूला मराठी पुस्तकं दिसतील, बडबड गीतं, गोष्टी, गाणी जे काही असेल ते घरात मराठीतनं होईल असा आम्ही मात्र प्रयत्न केला. आणि परत एकदा सांगेन की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला असं वाटली की त्याच्याकडनं पाठांतर करून घेतलं नाही की तुला ABCD आलं पाहिजे, मग शाळेत गेलास तर कसं कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर्स आलेच पाहिजे. ते त्याला येत होते, पण ते अतिशय ऑर्गॅनिक वेनी झालं, फ्लोमध्ये झालं. अजिबात त्याच्यासाठी फोर्स केला गेला नाही. आणि आकड्यांचं म्हणाल तर 0 ते 9 आकडे शिकवताना मी काय केलं की त्याला 0 दाखवला एकदा, ह्याला 0 म्हणतात. आणि मग सगळीकडे ना तो भिंतीवर तक्त्यात लिहिलेला 0 आणि प्रत्येक वस्तू, रिंग दिसली, खेळताना जी काही गोल वस्तू असेल, फळं असतील किंवा बॉल असेल, जे काही वस्तू ज्यांचा आकार गोल आहे, किंवा ताट घेतलं जेवायला, 0, गोल, सर्कल, हे सांगत राहिलो आणि ते सांगून सोडून दिलं. तो म्हणतोय का, मग त्याला समजतंय का, मग अजून कसं नाही आलं, मग इतके दिवस झाले, असं अजिबात केलं नाही. तर जेव्हा मुलांना असं विदाऊट स्ट्रेस आपण शिकवतो तेव्हा ते भरभर भरभर लक्षात ठेवतात आणि त्या वयामध्ये तर मुलं अगदी स्पंजसारखे असतात, जे शिकवू आपण ते पटापट येतं. तर ह्या सिरीजमधला आता पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये हायपर ॲक्टिव्ह किंवा ADHD असलेल्या मुलांसाठी, म्हणजे माझ्या मुलाला तर तो होताच, तर काय घरी उपाय करता येतील ते मी तुम्हाला सांगणार आहे. धन्यवाद.